देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। पण कोणाच पाहिजे तुम्हाला? अहो डीएम होता म्हणतो तर ना अधिकृत कुठं डीएम कोणा डीएम कुठं त्यांना तिकडच्या ऑफिसला असतील ना शेलार साहेब त्या ऑफिसला ॲडिशनल चार्ज आहे त्यांना. नाही ना पण असं ना पद्धत त्यांचं म्हणून वाजपेयी साहेब असतील ना तिथे वॉचमॅनचे बिल्ड आहे. बीड नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचं पत्र आहे 15 महिन्याचं. तुम्ही जर म्हणतो पत्र नाही म्हटलं तर कोणाचं काय काल करणार 12.2 दिवसून शेतकऱ्यात घेत नाही. तर आम्हाला सांगितलं चाळणीला पैसे किती होतात? किती गेले चाळणीला पैसे? आहेत ना 100 रुपये क्विंटल. हॅलो ते झालं ना हां तेच विचारतायत ते. त्यांनी सांगितलं 100 रुपये. पाटील सांगितलं काय नाही का म्हणतो सांगू नका म्हणले नाही तो विषय नाही. कन्फर्मेशन नव्हतं मला. तसं नाही. तुम्हाला 100 रुपये सांगितलं का नाही ते? चहा पाणी समजून तुम्हाला बोलू सर. तसं नाही हो साहेब. नाही 100 रुपये सांगितले मग नाही कसं म्हणतो कसं येईल म्हणजे कुठं अर्थ ही नाही. काय झालं साहेब समजा आमच्या ऑफिसकडनं ही निघाले केंद्र शासनाकडून आमच्या ऑफिसकडनं तोडून लावून जो आहे म्हणून कारवाई करा. आपण कधी येणार कोण कोण ऑफिसमध्ये तुम्हाला कोणाला बोलतो? आमच्या जनरल मॅनेजर कोण आहे जनरल मॅनेजर? जे बोकरे नंबर आहे का? ठीक आहे लावा. 12.2 स्वतः मॉइश्चरचं घेणार शेतकऱ्याचं. जातच नाही का पुढे जात नाही काय करणार रिजेक्शनचा प्रकार जास्तच आहे. आता काय त्यांना त्यांनी सांगितल्या प्रमाणात घ्यावं लागेल का दादा काय व्हायला तिकडून रिटर्न यायला उत्पादन किती आहे? 16.5. असं ते मॉइश्चरचं किती आपण ठेवलंय? 8 सोयाबीन. मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक 15 नोव्हेंबरचं पत्र आहे. तर 15 पर्यंत त्यांनी हे केलेलं आहे. नाही काय काय नाही पण खाली आता मी इथं सेंटरवरच आहे का तुमच्या डीएम ऑफिसचे पण लोक आहे तिथं त्या सेंटरचे पण लोक आहेत ते आम्हाला तसं काहीच सूचना नाही. आणि मग ते राज्य शासनाचं तुम्हाला विचारलं तुम्ही आता केंद्र शासन राज्य सरकार शासनाच्या वर आहे का म्हणजे केंद्र शासनाचं मानत नाही का तुम्ही राज्य शासन? मग तुम्ही 12% घेणार आणि केंद्र शासनानं जे काढलंय तुम्हाला 15% पर्यंत घ्यायचं ते त्याचं काय बरोबर आहे ना पण नाफेड खरेदी करायला नाही. नाफेड तुमची संस्था आहे का केंद्राची आहे? मग त्याने सांगितलं ना 15% म्हणून तुम्ही बाकीचं कशाला तुम्ही मग बाग खाली सूचना द्यायला पाहिजे ना केंद्र सरकारचं. तर केंद्र सरकारचं मानायलाच पाहिजे तुम्ही. काय काय नाही मग क्लिअरिटी सांगा ना तुम्ही काहीतरी घेणार का नाही काय. तुम्ही 15 मॉइश्चरपर्यंत सोयाबीन खरेदी करणार घेणार का खरेदी केंद्रावर किंवा नाही हे तर सांगा स्पष्ट. हां कोण आहे उपसचिव? ठीक आहे मला नंबर नंबर पाठवा. लावलं संतोष देशमुख ह्याचं म्हणणं आहे तर मला एक विचारायचं होतं सोयाबीनची जी खरेदी केंद्र चालू आहेत आपले तर सेंट्रल गव्हर्नमेंटने एक 15 नोव्हेंबरला एक हे काढलं होतं सर्क्युलर काढलं होतं की 15 मॉइश्चरपर्यंत खरेदी केंद्रावर घेणार नाही. पण आता खरेदी केंद्रावर खाली चालू असताना 12च्या पुढचं घेतच नाहीत. नाही ना 12.2चं पण आता काय बरेच आभाळ येतं मॉइश्चर वाढतं. मला काय विचारायचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला जे सांगितलं 15 मॉइश्चरचं त्याचं इम्प्लिमेंटेशन आपलं राज्य सरकार का करत नाही हा प्रश्न आहे मला. झालं ना माझं 15 आहे का नाही अजून तरी नाही झाले मी काय शासनाची भूमिका आहे का नाही काय काळजी भाऊ काय तसा निर्णय झाला की सांगतो मी कोण निर्णय घेणार आहे मला सांगा ना मी त्यांना बोलतो. निर्णय कोण घेणार आहे म्हणजे निर्णय अजून आता सध्या काय निश्चित आहे. सध्या तर तुमचं 12च आहे. सध्या तुमचं धोरण 12च आहे 12 मॉइश्चरच आहे.
संध्याकाळचं 12 महिने. ठीक ठीक. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.